आणि निखिलच्या संघात खेळणारा आदर्श, जी दोघेही वागरणमधून येतात आणि आदर्श पाटीलला माहिती आहे की खारेपाट विभागातला गोलंदाज आहे, खारेपाट विभागातला फलंदाज आहे आणि कशा प्रकारची फलंदाजी करावी आणि ती फलंदाजी या ठिकाणी होते. ओव्हरपिच चेंडू होता, नक्की चेंडूला खोदून काढलं. फुलरलेनचा चेंडू, चेंडूला जर पाहिलं तर अप्रतिमरित्या बॅटच्या पट्ट्यामध्ये घेतला आणि सीमापार पाठवलंय. ते म्हणतील अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते. किशोर नाईक पुढचा चेंडू, स्लोअर वन स्वरूपाचा चेंडू, चेंडू हवेत. ओ हो, बॅक टू बॅक दुसरा षटकार. पुन्हा एकदा समालोचन कक्षाला सलामी देणारा हा फटका आदर्शच्या बॅट मधून आलाय. अप्रतिम क्रिकेट जर पाहिलं तर आदर्शच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. अप्रतिम खेळ या ठिकाणी जर पाहिलं तर गुडलेन स्पॉटवरचा ऑप्टिकच्या बाहेर टाकलेला लेग कटर स्लोअर वन चेंडू किशोर नाईकच्या माध्यमातून आपण पाहिला आणि तो पुढचा चेंडू. आहा, लगातार तिसरा षटकार या ठिकाणी आदर्शच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सामना फसला होता पण इथे मात्र फसलेला सामन्याला पुन्हा एकदा बाहेर काढलाय आदर्शनं. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये पार्थ गरजचं अवघं एका धावेचं षटक, त्याच्यानंतर पहिल्या चेंडूवर संधी दिली उपलब्ध करून आणि ती संधी मात्र जर घेता आली नसेल तर किशोर नाईकला या ठिकाणी जर पाहिलं तर धारेवर धरलाय, उभा राहिलाय. पुढचा चेंडू, इथे देखील इनसाइड आउट फटका आलाय. नक्कीच पॉइंट रिजनला कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाही आहे. स्वीपर कव्हरला वन बाउन्स चेंडू जाईल सीमा रेषा पार. खणखणीत चौकार, अप्रतिम फलंदाजी. त्याचबरोबर नक्कीच क्षितिज पाटील म्हणजे ॲपल यांचे सहाय्यक अथर्व पाटील आणि निशांत कांबळी यांचं देखील निश्चित रूपानं या ठिकाणी सज्ज होईल. इथे मात्र आदर्श पाटील काय फटकेबाजी केली. किशोर नाईक ज्या PNP चषकामध्ये बेस्ट बॉलर ठरला होता त्याला या षटकामध्ये तब्बल 31 धावा कुठून काढल्यात. आदर्श पाटीलनं काय फलंदाजी केली. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळाले. ज्या मॅटर वडे वा हम खडे. मगाशी संदीप सर म्हणारे होते कि फायर नहीं वाइल्ड फायर है. पुष्पा का दूसरा पार्ट भी रिलीज हुआ है और उसमें जिस प्रकार से आदर्श ने पहले मैच में बैटिंग की थी उससे कई ज्यादा अच्छी बैटिंग इस मैच में आदर्श के माध्यम से देखने को मिली. शॉर्ट पिच चेंडू होता है, शॉर्ट पिच चेंडूला जर पाहिलं तर हा पट्ट्यात भेटला तर मात्र सोडायचं नाही आहे. या प्रकारचे चेंडू जर टाकले तर मात्र आदर्श त्याच्यावर हल्ला करणार आणि तो हल्ला मात्र झाला. इनसाइड आउट. पुन्हा एकदा ओव्हर एक्स्ट्रा कव्हर फटका आलाय 6 धावांसाठी. खणखणीत षटकार या ठिकाणी आदर्श पाटीलच्या बॅटमधून. 40 धावा धाव फलकावर. ज्या प्रकारची फलंदाजी सुरुवातीला झाली होती त्यावरून वाटलं देखील नव्हतं की इथपर्यंत सामना येईल, पण आदर्श पाटीलनं काय सामना आणलाय, काय खेळ